नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अँड हाऊ टू सॉल्व धीज मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याच्यावर विचार कसा करायचा, कोणकोणते प्रकार त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत, या सगळ्यांचा विचार आपण गेल्या 2 व्हिडिओपासून करतो आहोत. आज आपल्याला पायथागोरस थेरम प्रकरण क्रमांक 2 याच्यावर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स म्हणजे आपण MCQ क्वेश्चन्स म्हणतो. या MCQ क्वेश्चन्समध्ये काय काय विचारलं जाईल, कुठले कुठले कन्सेप्ट्स असू शकतात, याबाबत थोडासा विचार करायचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पायथागोरस थेरम मीन्स इट इज ॲप्लिकेबल फॉर ओनली राईट अँगल ट्रायंगल अँड हेन्स इन द राईट अँगल ट्रायंगल. आता कन्सेप्ट कसे मला माहिती असायला पाहिजेत बघा. इन राईट अँगल ट्रायंगल देर आर 3 साइड्स. 2 sides आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड द थर्ड साइड इज अ हायपोटेनस. हे सगळं आपल्याला माहिती आहे. मी जस्ट तुम्हाला रिव्हिजन किंवा आपण म्हणूया की रिमेंबरिंग हा जो भाग असतो की विदाऊट डायग्रॅम, ती डायग्रॅम माझ्या डोळ्यासमोर आली पाहिजे आणि या डोळ्यासमोर जर ती डायग्रॅम आली तर आपल्याला पटकन न रफ वर्क करता सहज आपल्याला ते लक्षात येऊ शकतं. म्हणून पायथागोरस थेरम हा राईट अँगल ट्रायंगलसाठी ॲप्लिकेबल आहे. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 साइड्स हे आपल्याला माहिती आहे. त्या आधारावर आपण बरेचसे उदाहरणं सोडवलेले आहेत. हा थेरमसुद्धा आपण प्रूव्ह केलेला आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला दिलेल्या व्हॅल्यू काही असतात आणि आपण कुठेतरी त्या पुटअप करतो आणि पटकन त्याचं उत्तर काढतो. आपल्याला जर असं जमत नसेल तर आपण काय करणार आहोत, एक ट्रायंगल काढूया आणि त्या ट्रायंगलमध्ये त्या ज्या साईड दिलेल्या आहेत त्या साईडचं त्या ठिकाणी व्हॅल्यूज काय आहे ते आधी नीट बघून घेऊया आणि नंतर त्याला पायथागोरस थेरम अप्लाय करू. म्हणजे पहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे पायथागोरस थेरम. त्यानंतर पुढे काय येऊ शकतं तर रेक्टँगल आहे. इफ वी ड्रॉ द डायगोनल ऑफ दॅट रेक्टँगल देन 2 राईट अँगल ट्रायंगल्स आर फॉर्म्ड. हे आपल्याला माहिती पाहिजे. इन अ स्क्वेअर इफ वी ड्रॉ द डायगोनल ऑफ दॅट स्क्वेअर द 2 राईट अँगल ट्रायंगल्स आर फॉर्म्ड. मग त्या डायगोनल आणि अदर 2 साइड्स याचा विचारात घेऊन पुन्हा पायथागोरस आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. त्यानंतर दुसरा एक भाग आहे त्याच्यामध्ये असा की पायथागोरस थेरममध्ये एक महत्त्वाचा थेरम आपल्याला दिलेला आहे. तो थेरम कुठला आहे तर तो जो थेरम आहे पायथागोरसचा जो थेरम आहे त्याच्या अनुषंगानेच पुढचा एक थेरम आपल्याला दिलेला आहे. तो थेरम इथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्समध्ये येणार नाही. त्याचं कारण असं की तो थेरम थोडासा मोठा आहे आणि त्याचे उदाहरणं पण मोठे आहेत. मी कोणत्या थेरमबद्दल बोलतोय याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला असेल, बरोबर आहे, कारण प्रकरणाचा अभ्यास तुम्ही पण केलेला आहे. आणि म्हणून जो थेरम याच्यामध्ये मोठा थेरम दिलेला आहे की ज्याचा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्समध्ये समावेश होणार नाही किंवा होत नाही, तो थेरम आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हमध्ये येणार नाही. मग आता कन्सेप्ट आपल्याला जे दिलेले आहेत 2, 3, 4, 5 जे कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर आधारित आपण उदाहरणं सोडवणार आहोत. एक नवीन प्रकार आहे अजून, रॉम्बस. तुम्हाला माहिती आहे की डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर परपेंडिक्युलर टू इच अदर आणि डायगोनल्स ऑफ रॉम्बस परपेंडिक्युलर असल्यामुळे आपल्याला त्या 2 डायगोनल्सची व्हॅल्यू दिल्यानंतर साईड ऑफ द रॉम्बस काढता येते. वी कॅन फाइंड द साईड ऑफ द रॉम्बस बिकॉज वी आर गिव्हन द लेंथ ऑफ द 2 डायगोनल्स ऑफ द रॉम्बस and we know that diagonals bisect each other and due to this there are 4 right angle triangles are formed. 4 राईट अँगल ट्रायंगल्स त्या ठिकाणी तयार होतात आणि मग हे 4 राईट अँगल ट्रायंगल्सचा विचार करून
किंवा एका डायगोनलची व्हॅल्यू दिली आहे, आपण त्याची निम्मी करणार आहे. दुसरा डायगोनल दिला आहे, त्याची हाफ व्हॅल्यू आपण करूया, निम्मी करूया. आणि नंतर आपण एकच ट्रायंगल विचारात घेऊन आपण साईड ऑफ द स्क्वेअर सहज काढू शकतो. ह्या ज्या बाबी आहेत, हे कन्सेप्ट आपल्याला या पायथागोरस थेरममध्ये मिळणार आहेत. आणि मग वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमधली ती उदाहरणं शोधून मला त्या ठिकाणी सोडवता येत आहेत का, माझे कन्सेप्ट मला जे समजलेले आहेत ते कन्सेप्ट मला वापरता येत आहेत का, हे चेक करायचं काम तुमचं आहे. आणि मग याच्यात विचार असा केलेला आहे की एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला की तो असं म्हणत होता की सर तुम्ही जे सांगितलं की एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नात जाणे म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांवरची प्रश्न दिलेले असतात आणि जम्पिंग क्वेश्चन्स आपण ज्याला म्हणतो, तर ते जम्पिंग क्वेश्चन्स तुम्ही कधी घेणार आहात. आता माझा सांगण्याचा उद्देश असा होता की अशा प्रकारचे जम्पिंग क्वेश्चन्सचे प्रॅक्टिस करण्याचं काम हे तुमचं आहे. त्यामुळे तुम्ही ते करावं अशी अपेक्षा आहे. बरोबर आहे. कारण इथे आपण आत्ता प्रत्येक प्रकरणाचे कन्सेप्ट आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये कुठले कुठले कन्सेप्ट येऊ शकतात याचा आपण विचार या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे तुम्ही तो स्वतः करावा असं माझं मत आहे. म्हणून मी एक प्रयोग तुम्हाला सांगितला की 10 प्रश्नपत्रिका असतील तर त्या 10 प्रश्नपत्रिकेतले पहिला प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्सचं कलेक्शन करा. आता ज्यावेळेस कलेक्शन कराल तुम्ही त्या ॲट रँडम क्वेश्चन्स येतील, एकाच प्रकरणावरचे येणार नाही, वेगवेगळ्या प्रकरणांवरचे क्वेश्चन्स तुम्ही त्या ठिकाणी कलेक्ट करणार आहात आणि ते कलेक्ट केलेले क्वेश्चन्स तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही सोडवायला सुरुवात करा. 4च मार्काचा क्वेश्चन आहे, 4 गुणांचा क्वेश्चन आहे. हा 4 गुणांच्या क्वेश्चनसाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. एक एक गुण मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते आणि खरोखर ती मेहनत तुमची निश्चित तुम्हाला यश देऊन जाईल आणि ती सवय आपल्याला लागेल. म्हणजे ही सवय लावण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला प्रयोग करून बघणं, प्रात्यक्षिक करून बघणं, स्वतः करून बघणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. व्हिडिओ तुम्ही कितीही बघा, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या कन्सेप्टने घेतलेले व्हिडिओ आहेत, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून केलेले व्हिडिओ आहेत. पण हे सगळे व्हिडिओ नुसते बघून काही उपयोग नाही आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ज्या आयडियाज मिळत आहेत त्या आयडियाज तुम्हाला प्रत्यक्ष उतरवण्याची गरज आहे. आणि म्हणून याच्यासाठी तुम्हाला ते व्हिडिओ बघून वेगवेगळ्या जो कन्सेप्ट्स आहेत, वेगवेगळे जे माहिती आहे ती माहिती तुम्हाला गोळा करायची आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. जोपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करत नाही तोपर्यंत काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणून नुसतं बघून होत नाही. मॅथमॅटिक्स हा विषय असा आहे, हा प्रॅक्टिसचा विषय आहे. त्यामध्ये तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करावी लागेल, स्वतः बसावं लागेल, 4 उदाहरणं सोडवावे लागतील. आणि मग याच्यात असं असतं की एक उदाहरण आपल्याला जमलं, व्यवस्थित सुटलं, व्यवस्थित मला लिहिता आलं तर तो एक कॉन्फिडन्स माझ्यामध्ये येतो आणि तो कॉन्फिडन्सच सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो कॉन्फिडन्स मिळवण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करणार आहोत. मग आपण सुरुवात करूया पायथागोरस थेरमला. तर आपल्याला माहिती आहे की पायथागोरस थेरममध्ये 3 साईड्स आहेत, राईट अँगल ट्रायंगल आहे, हे सगळं माहिती आहे, हायपोथेनस आहे, 2 परपेंडिक्युलर साईड्स अँड हेन्स अकॉर्डिंग टू दिस देर आर पायथागोरस ट्रिपलेट. आता हे पायथागोरस ट्रिपलेट जे आहे हे तुम्हाला माहिती आहे, हे मी पुन्हा या ठिकाणी एक्सप्लेन करत नाही. पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द 2 नंबर्स इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द 3rd नंबर. मग समजा तुम्हाला पायथागोरस ट्रिपलेट एक दिलेला आहे 3, 4, 5. 3, 4, 5 हे पायथागोरस ट्रिपलेट आहे का हे शोधायचं आहे. मग काय करणार आपण, सगळ्यात मोठा नंबर जो आहे 5 याचा स्क्वेअर करूया आपण 25. उरलेले जे नंबर्स आहेत त्याचा स्क्वेअर करूया 16, याचा स्क्वेअर करूया 9,
हा जो नंबर आहे मोठा नंबर त्याचा जो स्क्वेअर केला आहे हा जरा बाजूला राहू देऊया, उरलेल्या 2 नंबर्सची बेरीज करूया. ही बेरीज 25 येते का? येस येते. याचा अर्थ दिस इज द पायथागोरस ट्रिपलेट. आता मी सगळे पायथागोरस ट्रिपलेट इथे सांगणार नाही. तुम्हाला पायथागोरस ट्रिपलेट काढायचा एक कॉमन फॉर्म्युला आहे, तो सुद्धा मी इथे सांगणार नाही. त्याचं कारण असं की हे सगळं तुम्ही स्वतः शोधायचं आहे की कशा पद्धतीने मला पायथागोरस ट्रिपलेट तयार करायचं. मी फक्त इथे मुद्दा एवढाच सांगेल की त्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये मला कशा पद्धतीने ओळखता येईल. बरोबर, हे पायथागोरस ट्रिपलेट आहे. आता आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे, आउट ऑफ गिव्हन ट्रिपलेट्स विच इज द पायथागोरस ट्रिपलेट. मग आता ट्रिपलेट कोणकोणते दिलेले आहेत या ठिकाणी. पहिला क्वेश्चन आपण विचारात घेतो आहे. त्याचे पर्याय मी देतो आहे बघा. ए पहिला पर्याय आहे 1 5 10. बी सेकंड ऑप्शन दॅट इज 3 4 5. सी दॅट इज 2 2 2 अँड डी हा डी ऑप्शन आहे 5 5 2. आता हे शक्यच नाही. मी तुम्हाला जो कन्सेप्ट सांगितला त्याच्यावरून हे शक्य नाही, हे शक्य नाही, कारण याच्यात एक नंबर मोठा लागेलच आपल्याला. हे शक्य आहे का? येस आहे. हे शक्य आहे का? नाही. करून बघा तुम्ही. 25 अधिक 1 26, याचा स्क्वेअर होतो 100. शक्य नाही. म्हणजे हे पटकन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हे ओळखण्याचं जे काम आहे ते ओळखण्याचं काम आपल्याला सरावाने येतं. म्हणून सराव आपला असला म्हणजे पहिला प्रकार जो आहे तो मी तुम्हाला सांगितला की पायथागोरस ट्रिपलेटवर तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये विचारलं जाईल. म्हणून तुम्हाला काही महत्त्वाचे पायथागोरस ट्रिपलेट हे माहिती असायला पाहिजेत आणि तुम्ही ते शोधून असे लिहून घेतले पाहिजे. आता दुसरं पायथागोरस ट्रिपलेट कुठलं आहे आपण जर विचार केला तर 11 60 61. दिस इज द पायथागोरस ट्रिपलेट. अजून कुठलं आहे का? येस 6 8 10 हे पायथागोरस ट्रिपलेट आहे. मग आता प्रश्न कसे विचारले जातील की इथे विचारलं आहे की विच इज अ पायथागोरस ट्रिपलेट. बरोबर. पुढच्या वेळेस प्रश्न असा विचारला जाईल की आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विच इज नॉट अ पायथागोरस ट्रिपलेट असा पण प्रश्न विचारला जाईल. म्हणजे 4 ऑप्शन दिलेले असतील, त्याच्यातला एक ऑप्शन असा असेल की तो पायथागोरस ट्रिपलेट नसेल. म्हणून आपल्याला काही महत्त्वाचे पायथागोरस ट्रिपलेट हे माहिती असायला पाहिजे आणि ते तुम्ही शोधा आणि एका कागदावर लिहून ठेवा. येस, म्हणून तुम्हाला ऑप्शन पटकन त्या ठिकाणी चूज करता येईल. ओके. आता आपल्याला हे 2 प्रकार मी तुम्हाला सांगितले. तिसरा प्रकार काय तर इन राईट अँगल ट्रायंगल इफ सम ऑफ स्क्वेअर ऑफ साइड्स ऑफ द राईट अँगल्स इज. बघा, म्हणजे राईट अँगल करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज किती आहे? 169. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. इन राईट अँगल ट्रायंगल इफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ sides of right angle is 169, then what is the length of the hypotenuse. आता 2 साइड्स आहेत, ए आहे बी आहे, यांच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे. म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 169 असं दिलेलं आहे मला. म्हणजे हा सी स्क्वेअर आहे असं गृहीत धरू आपण. म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू 169 अँड हेन्स सी इज इक्वल टू 30. हे आन्सर मला या ठिकाणी मिळेल. ऑप्शन दिलेलाच आहे त्यांनी. 4 ऑप्शन दिलेले आहेत, 15 13 5 अँड 12. म्हणून ऑप्शन असेल 13. अशा पद्धतीने आपल्याला विचारत घेता येईल. मग आता मी मध्ये बोललो होतो की राईट अँगल ट्रायंगलवर पुन्हा आणखी प्रश्न कसा विचारला जाईल. तर रेक्टँगल हा प्रकार मी तुम्हाला आत्ता सांगितला होता की या रेक्टँगलमध्ये काय की इफ वी ड्रॉ द डायगोनल 2 राईट अँगल ट्रायंगल्स आर फॉर्म. याच्यावर कसा प्रश्न विचारला जातो बघा. अ रेक्टँगल हॅविंग लेंथ ऑफ साईड इज 12. अ रेक्टँगल हॅविंग लेंथ ऑफ साईड इज 12 अँड लेंथ ऑफ डायगोनल इज 20. बघा, एक रेक्टँगल आहे, डायग्रॅम काढण्याची गरज नाही पण मी तुम्हाला दाखवतो आहे. हा 20 आहे आणि एक साईड दिलेली त्यांनी, 1 साईड इज 12. व्हॉट इज द लेंथ ऑफ द अदर साईड. ऑप्शन दिलेले बघा, 2 13, मी ABCD काही लिहित नाही, 5
अँड 16 असे ऑप्शन दिलेले आहेत. मग याच्यातून कसं ओळखणार आपण? तर अगदी सोपं आहे. हा डायगोनल आहे म्हणून याचा स्क्वेअर करायचा 400. ही साईड आहे याचा स्क्वेअर करायचा 144. हे वजा करायचं आहे आपल्याला. का? कारण पायथागोरस थेरम आपण बघितलेला आहे. त्या पायथागोरस थेरममध्ये तुम्ही जर विचारात घेतलं तर 20 स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ही साईड एक्स आहे असं गृहीत धरू आपण. म्हणून मला काय करता येईल 20 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर. म्हणून मी या ठिकाणी अशा पद्धतीने वजाबाकी करणार. वजाबाकी किती येईल? 256 256. आणि 256 कोणाचा स्क्वेअर आहे? 16चा. म्हणून ॲन्सर इज 16. मी हा टाईप घेतो आहे फक्त क्वेश्चनचा. सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवलेच जातील किंवा सोडवून घेऊया आपण असं नाही, पण या ठिकाणी अशा प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. मग बऱ्याच वेळा आता या ट्रायंगलमध्ये काय दिलं जाईल? समजा हा 16 दिलेला आहे. ऑप्शनमध्ये विचारलं जाईल इथे मग याची व्हॅल्यू काढायची आहे. मग याची व्हॅल्यू ऑप्शनमध्ये असेल ती तुम्हाला सहज काढता येईल. म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं की 20, 12 अँड 16 दिस इज द पायथागोरस ट्रिपलेट. हे पायथागोरस ट्रिपलेट आहे हे लक्षात आलं माझ्या. म्हणजे पायथागोरस ट्रिपलेट तुम्ही शोधून ठेवा. हे माझा सांगण्याचा उद्देश असा की या ठिकाणी तुम्हाला पायथागोरस ट्रिपलेट माहिती असेल तर 2 मिनिटामध्ये तुम्हाला ॲन्सर त्या ठिकाणी लिहिता येईल. ओके, हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग. दुसरा एक भाग, आता प्रश्न अजून कशा पद्धतीने विचारले जातात. इफ द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज √2. इफ द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज √2 then what is the length of each side. मध्यंतरी मी ज्यावेळेस पायथागोरस प्रकरण घेतलं त्यावेळेस या स्क्वेअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला आयडियाज दिलेल्या होत्या. हाऊ टू फाइंड तो फॉर्म्युला कसा आहे तो फॉर्म्युलाही मी तुम्हाला सांगितला होता. 45 डिग्रीचे अँगल्स तयार होतात त्याचाही विचार मी या ठिकाणी केलेला होता. म्हणजे या सगळ्या बाबी याच्या आधी एक्सप्लेन झालेला आहे. समजा हा स्क्वेअर आहे. बघा विचार कशा पद्धतीने केलेला आहे. आपण कन्सेप्ट घेतो आहे हा भाग लक्षात घ्या. कन्सेप्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणाल की सर कन्सेप्ट तुम्ही सारखे सांगतात आणि कन्सेप्च्युअल लर्निंग इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सेप्च्युअल लर्निंग म्हणजे अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय लर्निंग नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मला तो संबोध समजला असल्याशिवाय मला पुढे त्या संबोधावर कुठलंही काम करता येत नाही. मग आता या स्क्वेअरच्या बाबतीत विचार करू आपण. स्क्वेअरमध्ये काय प्रॉपर्टीज आहे स्क्वेअरचा? ऑल साइड्स आर कॉन्ग्रेंट. सेकंड थिंग, 2 डायगोनल्स आर कॉन्ग्रेंट. स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज आहेत. इट इज अ रेक्टँगल. हा रेक्टँगल असल्यामुळे डायगोनलसुद्धा कॉन्ग्रेंट आहेत. म्हणजे हा डायगोनल आणि हा डायगोनल कॉन्ग्रेंट आहे. बरं ठीक आहे. स्क्वेअरच्या साईड्स इक्वल आहे म्हणजे ही ए आहे, ही ए आहे, ही ए आहे, हे आपल्याला माहिती आहे. जर या 2 साईड सारख्या असतील तर हा अँगल 45 डिग्रीचा असेल. हा अँगलसुद्धा या ठिकाणी 45 डिग्रीचा असेल. येस, हे असू शकतं. मग इथे डायगोनलची व्हॅल्यू काढण्यासाठी मला 2 पर्याय इथे उपयोगात आणता येतील. पहिला पर्याय कुठला? अप्लाय पायथागोरस टू दिस ट्रायंगल. समजा हे ABC ट्रायंगल आहे. या ABC ट्रायंगलला पायथागोरस वापरता येईल मला. पायथागोरस वापरला तर मला काय मिळेल बघा. A² + A² इज इक्वल टू AC स्क्वेअर. AC मला काढायचं आहे. A² + A² मीन्स 2A² इज इक्वल टू AC स्क्वेअर अँड हेन्स AC इज इक्वल टू, बघा मी आता याचं स्क्वेअर रूट घेतो. AC इज इक्वल टू 2चं स्क्वेअर रूट √2 आणि A² स्क्वेअर रूट A म्हणजे AC इज इक्वल टू √2 इंटू A. मग याच्यावरून मला काय कळतं आहे हे मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं. AC मीन्स डायगोनल. दिस इज द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर. येस, अँड दिस डायगोनल ऑफ स्क्वेअर ऑर एनी स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल की सर आता हे पायथागोरसवरून आपण काढलं. आपण जर 45 90 हा 90 अँगल आहे.
आपल्याला बघा ते स्पेशल टाईप ऑफ ट्रायंगल्स माहिती आहे, 30, 60, 90 अँड 45, 45, 90. मग 45, 45, 90चा जर मी विचार केला तर साईड अपोजिट टू 45 डिग्री दॅट इज BC, म्हणजे साईड BC इज इक्वल टू काय लिहिता येईल मला, 1/√2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस इज AC. मग BCची व्हॅल्यू किती, A इज इक्वल टू 1/√2 इंटू AC अँड हेन्स AC इज इक्वल टू √2 इंटू A. म्हणजे इथेच आपण आलेलो आहोत पुन्हा, म्हणजे AC इज इक्वल टू √2 इंटू साईड. मग हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट वापरला तर हरकत आहे का, येस चालेल. मग आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, इफ द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर इज √2. बघा लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर म्हणजे हा डायगोनल ऑफ अ स्क्वेअर किती आहे, √2 इज इक्वल टू इथे √2 इंटू साईड इज A. येस बघा मी व्हॅल्यूज टाकली. आता हा √2 इकडे भागाकारात आणा म्हणजे A इज इक्वल टू 1. ऑप्शन काय काय दिलेले आहेत मला बघा, या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत 2, √3, 1 अँड 4. आवर ऑप्शन इज 1. आपला ऑप्शन 1 आहे. म्हणजे तुम्ही हा फॉर्म्युला वापरून डायगोनलही काढू शकता आणि साईड पण काढू शकता. तुम्हाला डायगोनल दिलेला असेल तर साईड काढता येईल, साईड दिलेली असेल तर डायगोनल काढता येईल. येस, इफ द साईड इज गिवन वी कॅन फाइंड द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर. इफ द डायगोनल इज गिवन वी कॅन फाइंड साईड ऑफ द स्क्वेअर. हा एक भाग मी तुम्हाला याच्यात सांग. मग आता याच्यात स्क्वेअरवर कुठलाही प्रश्न आला, किती प्रश्न सोडवतो आपण याला काही व्हॅल्यू नाही आहे, तो कसा सोडवतो आणि ह्या प्रश्नाच्या मागे कुठल्या प्रकारचं बेसिक कन्सेप्ट आहे हा लक्षात आला की मला असे अनेक प्रश्न सोडवता येतील. त्यामुळे हा फक्त कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या की असं येऊ शकतं आणि अशा पद्धतीने मला पटकन त्याचा ॲन्सर काढता येऊ शकतं. ओके. हां, आता पुढे मी तुम्हाला मध्ये एक सांगितलं होतं की रॉम्बसच्या बाबतीत असा प्रश्न विचारला जातो. येस, रॉम्बसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या मला माहिती पाहिजेत आणि त्या रॉम्बसच्या प्रॉपर्टीजवरून काही क्वेश्चन्स येथे ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारले जातील. क्वेश्चन कसा विचारलेला आहे बघा, इफ लेंथ ऑफ बोथ डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर. बघा, इफ लेंथ ऑफ बोथ डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर 60 अँड 80. म्हणजे डायगोनल्स ऑफ द रॉम्बस मला दिलेले आहेत 60 अँड 80. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ साईड. हाच प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता की डायगोनलची लेंथ दिलेली असेल तर साईड काढता येईल. रॉम्बस मी काढतो या ठिकाणी. दिस इज रॉम्बस. ह्या रॉम्बसचे हे जे डायगोनल्स आहेत हे डायगोनल्स परपेंडिक्युलर असतात. दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. 9वीतला जो भाग आहे तो आपल्याला आठवायचा आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण विसरतो आणि मग ते विसरल्यामुळे काय होतं की ते कन्सेप्टच आपले त्याच्यातून निघून जातात. डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर. हा भाग मला माहिती असल्यामुळे हा एक कुठला तरी ट्रायंगल मला घेता येईल. येस, समजा एक डायगोनल या रॉम्बसचा किती दिला आहे 60. समजा हा डायगोनल दिला आहे 60 तर परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे इथे बायसेक्ट होईल म्हणजे ही साईड एवढी 30 असेल. दुसरा जो डायगोनल दिलेला आहे तो किती दिलेला आहे 80 दिलेला आहे म्हणजे त्याच्या निम्मे करूया आपण म्हणजे हा 40 असेल. हा राईट अँगल ट्रायंगल जर मी विचारात घेतला तर ही साईड दिस इज द हायपोटेनस आणि धिस हायपोटेनस इज द साईड ऑफ द रॉम्बस. तो हायपोटेनस म्हणजे त्या रॉम्बसची साईड आहे. मग सरळ मला पायथागोरस वापरता येईल. 30 स्क्वेअर प्लस 40 स्क्वेअर. 30चा वर्ग किती 900. 40चा वर्ग किती 1600. दोघांची बेरीज किती येईल 2500. मग 2500 हा कोणाचा वर्ग आहे वर्गमूळ आहे वर्ग आहे ते बघा. म्हणजे 2500चं वर्गमूळ 2500. दिस इज अ स्क्वेअर रूट ऑफ 2500 आणि 2500चं स्क्वेअर रूट किती येईल 50 आणि त्यामुळे ॲन्सर येईल 50. दिस इज द साईड ऑफ द रॉम्बस. ऑप्शन काय आहेत ते मी बघितले नाही, त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला निवडता येतील. म्हणजे हा 50 येईल
आता बऱ्याच वेळा असं विचारलेलं असतं की हा एक डायगोनल दिलेला असतो. बघा पुढचा कन्सेप्ट मी सांगतोय, प्रश्न कसा विचारला जातो, कारण ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स हे कन्सेप्टवरून तयार केलेले असतात. त्यामुळे म्हणजे कुठलेही प्रश्न त्या कन्सेप्टवरूनच तयार केलेले असतात. ते कन्सेप्ट मला माहिती असले तर प्रॉब्लेम नाही. मग आता समजा एक डायगोनल दिला आहे मला हा 60, साईड दिलेली आहे 50, फाइंड द डायगोनल ऑफ द अदर डायगोनल ऑफ द रॉम्बस असंही विचारता येईल. बरोबर आहे, त्याचे ऑप्शन्स मला देता येतील. म्हणजे असे क्वेश्चन्स, एक मला माहीत झाला हा कन्सेप्ट की ह्याच्यावरून मला फक्त एक आहे निरीक्षण करणं आणि काय विचारलेलं आहे आणि मला काय दिलेलं आहे, या दोन गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर पटकन आपण त्याची बेरीज वजाबाकी स्क्वेअर काय असेल ते करून घेतो आणि त्याच्यानंतर आपले उत्तरं चुकतात, आपल्याला ते ऑप्शन मिळत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने विचारात घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन हा पायथागोरसवर आधारित आहे, तुम्हाला पटकन सांगता येईल. इफ लेंथ ऑफ साईड्स ऑफ द ट्रायंगल आर ए बी सी, एक ट्रायंगल दिला आहे, त्याच्या लेंथ ऑफ साईड्स ए बी सी दिलेला आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर असं घडतं आहे. बघा ए बी सी दीज आर द साईड्स ऑफ द ट्रायंगल अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, देन विच टाईप ऑफ ट्रायंगल इट इज. हा कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे? मग हा पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स थेरम आहे. कुठला थेरम आहे हा? पायथागोरस थेरमचा कॉन्व्हर्स थेरम आहे. इफ द स्क्वेअर ऑफ द वन साइड इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर साइड, देन द ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणून हा राईट अँगल ट्रायंगल असू शकतो, त्या ठिकाणी असू शकतो नाही आहेच, त्यामुळे त्या ठिकाणी ऑप्शन आपल्याला सहज चूज करता येईल. आता दोन स्पेशल टाईप ऑफ ट्रायंगल्सच्या बाबतीमध्ये आपण याच्यापूर्वी शिकलेलो आहे. पहिला ट्रायंगल आहे 30, 60, 90, दुसरा ट्रायंगल आहे 45, 45, 90. क्वेश्चन कसा विचारलेला आहे बघा. इन ट्रायंगल ए बी सी, ए बी इज इक्वल टू 6√3, AC is equal to 12 and BC is equal to 6. Then measurement of angle A is equal to what? Option दिले A 30, B 60, C 90 and D 45. असे ऑप्शन्स मला या ठिकाणी दिले. राईट अँगल ट्रायंगल आहे, सरळ एक राईट अँगल ट्रायंगल मी काढतो, त्याला नाव देतो ए बी सी. ठीक आहे, बी सी इज इक्वल टू 6, बी सी 6 आहे. ए बी इज इक्वल टू 6√3, येस. ए सी इज इक्वल टू 12. काय कळतं आहे मला? बी सी साईड इज हाफ ऑफ द हायपोटेनस, हे कळतं आहे मला इथे, लगेच कळतं आहे. बी सी साईड, दिस साईड इज हाफ ऑफ द हायपोटेनस अँड दॅट्स वाय angle opposite to this side is 30. आणि पुढे प्रश्न जर विचारला तर हा अँगल 60 येईल. कसा येईल? या साईडच्या समोरचा अँगल 60 का येईल? कारण ही साईड कशी आहे तर √3/2 टाइम्स हायपोटेनस, म्हणजे √3 × 6 म्हणजे 6√3, म्हणजे हा अँगल 60 येईल. सहज आपल्याला लक्षात येईल. मला काय विचारलं आहे? अँगल ए. व्हॉट इज अ ऑप्शन? 30. पटकन मला लिहिता येईल. म्हणजे हा 30, 60, 90ची जी प्रॉपर्टी आहे त्याचा कॉन्व्हर्स आहे. त्याच्यावर आधारित हे उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता या डायगोनलवरचा दिलेला आहे, तो पण आपण एक बघूया. ह्याच डायगोनलवरचा दिला आहे. मी पुन्हा आता हा फॉर्म्युला लिहिलेलाच आहे, त्यामुळे अडचण नाही. diagonal of a square is 10√2, then its perimeter is. आता बघा पेरिमीटर विचारला. डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 10√2, हा डायगोनल आहे, म्हणजे डायगोनल इज इक्वल टू √2 × साईड, √2 × साईड. साईड समजा ए आहे, मी फॉर्म्युला लिहिला बघा इथे. 10√2 इज इक्वल टू √2 × ए.
हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर मला काढायचा आहे पेरिमीटर. मग पेरिमीटर काढायच्या आधी मला साईड काढावी लागेल, तरच मला पेरिमीटर मिळेल. मग 10√2 हा √2 इकडे भागाकारात येईल, म्हणजे 10√2 डिव्हायडेड बाय √2 इज इक्वल टू ए अँड हेन्स ए इज इक्वल टू 10. मग ए जर 10 असेल तर त्या स्क्वेअरचा पेरिमीटर किती येईल? पेरिमीटर इज इक्वल टू कसा असतो पेरिमीटर? पेरिमीटर इज इक्वल टू 4a मीन्स 4 × 10 दॅट इज 40 सेंटीमीटर. हे पटकन मला त्या ठिकाणी काढता येईल आणि ॲन्सर येईल 40 सेंटीमीटर. कन्सेप्ट अशा प्रकारचे असतात आणि ह्या कन्सेप्टवर आधारित वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलेले असतात. येस. एक जुलै 19मध्ये एक क्वेश्चन आलेला होता, म्हणजे जुलै किंवा आता जुलैमध्ये परीक्षा होतात, पूर्वी ऑक्टोबरमध्ये व्हायच्या. ठीक आहे. याच्यामध्ये एक क्वेश्चन आला होता, राईट अँगल ट्रायंगल PQR आहे. इफ हायपोटेनस PR इज इक्वल टू 12, PQ इज इक्वल टू 6, देन व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल P. दोनच व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यूच्या निम्मे आहे, त्यामुळे मला जो अँगल P दिलेला आहे तो P अँगल किती असेल तर 30 असेल. पटकन मला ॲन्सर सांगता येईल कुठेही डायग्राम न काढता. म्हणजे कन्सेप्ट माहिती असेल तर आपण पटकन ते ओळखू शकतो. ह्या भाग लक्षात घ्या. डायगोनल ऑफ अ स्क्वेअर ऑफ द साईड इज 10 सेंटीमीटर. डायगोनल ऑफ अ स्क्वेअर ऑफ साईड 10 सेंटीमीटर इज डॅश डॅश. म्हणजे 10 सेंटीमीटर साईड असलेल्या स्क्वेअरचा डायगोनलची लेंथ काय? मग डायगोनल इज इक्वल टू √2 × साईड म्हणजे 10√2. लगेच 10√2 आपल्याला ऑप्शन त्या ठिकाणी शोधायचा आहे. म्हणजे अतिशय सोपं आहे. अशा पद्धतीचे उदाहरणं या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे मी कन्सेप्ट काय काय सांगितले? एक तर पायथागोरस थेरम, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम, सेकंड थिंग रेक्टँगल, थर्ड थिंग दॅट इज स्क्वेअर, बरोबर, रॉम्बस, याच्यावरची उदाहरणं येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले 2 थेरम दॅट इज 30, 60, 90 अँड 45, 45, 90. तर अशा प्रकारचे उदाहरणं, वेगवेगळे उदाहरणं तुम्ही घ्या आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. मी एकाच प्रकरणावरचे घेतलेले आहेत. तुम्ही वेगवेगळ्या प्रकरणांवरचे उदाहरणं कलेक्ट करून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा. हे फक्त मी तुम्हाला प्रत्येक प्रकरणावरचे कन्सेप्ट देतो आहे आणि त्या कन्सेप्टवर आधारित क्वेश्चन्स कसे विचारले जातात याच्या फक्त आयडियाज देतो आहे. सगळे क्वेश्चन या ठिकाणी सोडवून देत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ फक्त थोड्या वेळासाठी आहे. तेवढ्या वेळासाठी तुम्ही ते कन्सेप्ट घ्यायचे आणि बाकीचं काम तुम्हाला करायचं. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्कल या प्रकरणावरचे काही ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स किंवा त्याचे कन्सेप्ट कसे असतील याबाबत आपल्याला बघायचं. ओके. धन्यवाद.